आठवण राहिली म्हणून तुम्ही इथं आलात. नाही, चांगल्या प्रकारे तुम्ही हळदी कुंकू साजरा आमचा केलात, त्याबद्दल तुम्हाला सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. फणसवाडी कुठल्याही वाडीनं आम्ही कधी विसरत नाही. आपला गाव एकमेव तिवरे गाव असं आहे की सगळ्या वाड्या आणि गावठण एकत्र असतं. कुठल्याही आता सम्याचा कार्यक्रम म्हणा किंवा हे म्हणा, प्रत्येक गावात आता कित्येक गावामध्ये घराघरात पालखी जात नाही, पण आपल्याकडे तो प्रकार नाही आहे. व्याघ्रंबरी देवी सगळ्यांवरती कृपा दृष्टी ठेवते. आता इथे आल्यानंतर आपल्याला वाघजाईच्या देवळात बसल्यासारखं समाधान मिळतं, म्हणून आम्ही सांगितलं की आपल्याला इथेच हळदी कुंकू घ्यायचं आहे. कारण आम्ही ते तिकडे वाघजाईच्या देवळात घेतलंय, तर इथे सुद्धा आपल्या गादीवरती आपण हळदी कुंकू करूया. कारण म्हणजे देवीचा आपल्याला कायम आशीर्वाद लाभतो आणि आपल्यावरती तिची कृपा दृष्टी आहे. म्हणून आपल्या गावात किती आता म्हणजे डोंगर कोसळणं किंवा किती प्रकार होतात, पण त्यातनं सुद्धा आपण आपल्याला ती सावरून घेते. तर तिच्यामुळे आपण सगळे आहोत आणि माणसाने माणसाची म्हणजे माणसासारखं वागणं हीच आपली संपत्ती आहे. पैसे आज आले उद्या गेले, पण प्रेमाचे आता ह्याला बघितल्यानंतर मला मुलीसारखं प्रेम केलेलं आहे. आपले हे मांडलेकर होते, लहू मांडलेकर, त्यांच्याकडे माझा एवढा छोटा लहान मुलगा वादळात गाडीतनं आला होता ट्रकमधून, आणि त्यांनी घरी घेऊन गेले आणि त्यांनी विचारलं तू कुणाचा मुलगा आहे, तर सांगितलं नव्हतं त्याने की मी ज्योत्स्नांचा, बाबांच्या ज्योत्स्नाचा मुलगा आहे. त्यांनी म्हणजे त्याला नाचण्याची भाकरी देऊन असं आपल्या घरात हे आपल्या नातवासारखा सांभाळला होता. हीच प्रेमाची गोष्ट आहे आणि ह्याच्यातनंच प्रेम वाढतं. इलेक्शन काय येतात आणि जातात, पण आपण आपली माणुसकी कधी विसरायची नाही. तर एक फेज असतो, त्या फेज पुरतं आपण तेवढंच हे करायचं, पण आपली एकी आणि आपण एकत्र असू तर आपल्या ज्या काही सुविधा असतात किंवा आपल्याला ज्या काय सरकारकडनं मिळणाऱ्या योजनांचा लाभ आहे तो आपल्याला घ्यायला आपण एकत्रितपणाने गेलो ना तर त्याचा खूप फायदा होतो. म्हणतात ना की एक म्हणजे एकामेका सहाय्य करायचं, तसं आपण एकामेकांना सहाय्य केलं पाहिजे. आणि खास करून हे गव्हर्नमेंट जे आहे ते महिलांसाठी खूप त्यांच्या योजना आहेत आणि महिलांसाठी सक्षम महिला बनवण्यासाठी त्यांची खूप धडपड चाललेली आहे. तर तुम्हाला काही कधी काय प्रॉब्लेम असेल, माझा पण नंबर घेऊन ठेवा. शैलाबाई इथे आहेतच, त्यांच्याशी जरी तुम्ही सांगितलं तरी पण तुम्हाला कुठल्या योजना किंवा काय कशाची माहिती असेल तर आम्ही येऊन तुम्हाला देत जाऊ.